आणखी एक महत्त्वाची बातमी, प्रशासनाचा विरोध झुगारत रोहित पवारांनी लोकार्पण केलेलं आहे। रोहित पवारांनी गेटवर फीत कापली। एसआरपीएफ केंद्रावर पोलिसांनी रोहित पवारांना बाहेरच अडवलं होतं, त्यांना आज जाऊ दिलं नाही। अधिक माहितीसाठी आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी कुणाल जायकर यांच्याकडे। कुणाल, काय घडलं नेमकं? निखिला, नक्कीच आपण बघितलं की आज अहमदनगरच्या जामखेड येथील कुसळ गाव आहे, या ठिकाणी एसआरपीएफ केंद्र उभारण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आज त्याचं लोकार्पण सोहळा जो आहे तो आमदार रोहित पवारांच्या हस्ते पार पडणार होता, मात्र पोलीस प्रशासनाने त्यांना मज्जाव केलेला आहे आत जाण्यासाठी आणि अखेर रोहित पवार जे आहे आपल्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी दाखल झाले आहे। सध्या पोलीस आणि या ठिकाणी आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आता या ठिकाणी बाचाबाची सुरू होती। अखेर रोहित पवार यांनी गेटवरती या ठिकाणी चढून एक भीत जी आहे ती पत्रकारांच्या समवेत भीत जी आहे ती कापलेली आहे आणि या ठिकाणी एकच गोंधळ जो आहे तो बघायला मिळाला होता। कुठेतरी ह्या एसआरपीएफच्या केंद्रावरून आता राजकारण जे आहे कर्जत जामखेडचं ते टाकू लागलेलं आहे। रोहित पवारांनी ट्विट देखील केलं होतं, यानंतर आमदार राम शिंदे आहे त्यांच्यावर देखील निशाणा साधला होता आणि आता सध्या त्या ठिकाणी सगळा गोंधळ जो आहे तो बघायला मिळतो आहे। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे त्या या केंद्राच्या बाहेर तैनात करण्यात आलेला आहे आणि पोलीस प्रशासनाने रोहित पवारांना जाण्यापासून मज्जाव केलेला आहे। त्यामुळे आता एकच गोंधळ जो आहे या ठिकाणी बघायला मिळाला आहे। काही वेळापूर्वी झटापटी देखील झाली होती, मात्र अखेर रोहित पवार। धन्यवाद कुणाल एकूणच माहितीबद्दल। त्या प्रशासनाचा विरोध झुगारत रोहित पवारांनी फीत कापत याचं उद्घाटन झाल्याचं जाहीर केलंय।